राज्यभरातील आश्रमशाळांचा मुद्दा गाजत असताना नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातल्या पळसण गावातील आश्रमशाळेचं वास्तवही समोर आलंय। आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा चौधरी यांनी केलाय। आश्रमशाळेत 440 विद्यार्थी आहेत, मात्र त्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधांचा अभाव आहे। विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेड नसल्यानं फरशीवरच झोपावं लागतंय। एका मोठ्या हॉलमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात आणि तिथेच त्यांचं साहित्य आणि त्याच ठिकाणी त्यांना झोपावं लागतंय। शौचालयाचंही व्यवस्थित नसल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होते। अस्वच्छता असल्यानं साप, नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती आहे। रात्रीच्या वेळी विद्यार्थ्यांनी कपडे धुवत असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे आश्रमशाळेसाठी शासनाकडून मिळणारे लाखो रुपयांचा निधी नेमका जातो तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होतोय। की ह्या ठिकाणी जर एवढं शासन खर्च करतंय तर ह्या ठिकाणी हे मुलं जर कैद्यासारखी त्याची व्यवस्था या ठिकाणी आहे तर हे शासन याच्यावर लक्ष का देत नाही। तर त्यावेळेस त्यांच्यासुद्धा एक तोंडून उत्तर मिळालं की ह्या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्या करतो, आम्ही मागणी करतो, परंतु त्याच्यावर तर शासन जर डोकीच उचलत नाही तर हे कोणी करायचं। म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं का काहीतरी इथलं न्याय मिळलं पाहिजे, आदिवासीसाठी न्याय मिळवून दिला पाहिजे। असं आम्ही या ठिकाणी कुठंतरी एक निवेदनाद्वारे आम्ही तो प्रयत्न करणार आहेत आणि नाहीच ते कुठे सोयीसुविधा नाही उपलब्ध झाल्या तर आम्ही उपोषण करू।